जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. नांदेडपासून जवळच असणारी चंद्रपूरची महाकाली म्हणजेच चंद्रपूरची धुरपतामाय, जिला गड चांद्याची आई असं सुद्धा म्हणतात, हे त्या ठिकाणचं ख्यातिनाम पावलेलं एक लोकदैवत आहे. अतिशय जागृत असणाऱ्या ह्या महाकालीचे महाराष्ट्रामध्ये अनेक भक्त सुद्धा आहे. या महाकालीची दीक्षा देण्याचा अधिकार हा फारच थोड्या नामवंत अशा गुरूंना प्राप्त असतो. कारण चंद्रपूरच्या महाकालीचं बीज हे त्या ठिकाणी असणाऱ्या स्मशान कालिका, दक्षिण कालिका, पावागड कालिका किंवा कालीघाटची कालिका, उज्जैनची महाकालिका या सर्व देवींपासून वेगळं आहे. जरी स्वरूप महाकालीचं असलं तरी गड चांद्याची धुरपतामाय ही त्या ठिकाणी वेगळ्या तत्वावरती वेगळं बीज धारण करते. तर मी मगाशी सांगितल्या पद्धतीनुसार कालीघाट, उज्जैन, पावागड, त्या ठिकाणी असणारा बंगालचं श्री दक्षिणेश्वर काली मंदिर आणि स्मशान कालिका ह्या काली स्वरूपांचं बीज मात्र त्या ठिकाणी भिन्न असतं. आता या महाकाली देवी म्हणजेच चंद्रपूरच्या धुरपतामाईची दीक्षा ज्यांना घ्यायची असते त्यांना त्या ठिकाणी त्या माईचा डब्बा घ्यावा लागतो. माईचा डब्बा म्हणजे काय, तर या ठिकाणी माझा हा चेला आहे, याचं नाव आहे मारुती वाघमारे. हा राहणारा तूप शेवगाव, जिल्हा नांदेड. याचा डब्बा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. मागच्या वर्षी मारुतीची ज्ञानमाळ माझ्या हाताने झाली होती, त्याने धुरपतामाईची दीक्षा आणि हा डब्बा माझ्या हाताने घेतलेला आहे. या डब्यामध्ये या ठिकाणी लिंबाचं फळ, त्याबरोबरच बरकतीचा रुपया आणि एक खणी सामान म्हणजे सुमंगल फळे असा ह्या डब्यामधला हा ऐवज असतो. हा त्या ठिकाणी बंदिस्त स्वरूपामध्ये डब्यामध्ये ठेवून हा पितळी डब्बा भक्ताला देवघरावरती पुजावा लागतो. जसं की तुळजापूरच्या श्री भवानी मातेची दीक्षा घेताना माळपर्डी दिली जाते, येडेश्वरी रेणुकाची दीक्षा घेताना परडी हातावर दिली जाते, त्याचबरोबर धुरपतामाईची दीक्षा घेत असताना त्या ठिकाणी धुरपतामाईसाठी हा पितळेचा डब्बा देण्यात येतो. आता हा पितळेचा डब्बा देऊन दीक्षा घेत असताना या कार्यक्रमाची एक सर्वसाधारणपणे खर्चाची रूपरेषा ही किती असावी, तर त्या ठिकाणी जे काही नामवंत गुरु आहे ते त्या ठिकाणी 50,000 पासून ते जवळजवळ 1.5 लाख रुपये एवढा खर्च हा डब्याचा कार्यक्रम विधी करण्यासाठी किंवा गुरुमंत्र देण्यासाठी सांगतात. गरिबांनी त्या ठिकाणी असा डब्बा घेणे किंवा धुरपतामाईची दीक्षा घेणे दुर्लभ होऊन जातं आणि त्या ठिकाणी बाजारीकरण झाल्यामुळे खरे भक्त मात्र धुरपतामाईच्या दीक्षेपासून वंचित राहतात. जसं की मागच्या वर्षी मारुतीची जी ज्ञानमाळ झाली तर हा सुद्धा अतिशय होतकरू आहे. फार कष्ट करून मोलमजुरी करून तो स्वतःचं घर चालवतो. एवढ्या गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या घरी धुरपतामाईचं मंदिर बांधलेलं आहे. महाकालीचं छोटंसं मंदिर त्यांनी स्वतःच्या कष्टावर उभारलेलं आहे. आणि याचीच पुनरावृत्ती एकदा पुन्हा या ठिकाणी झाली, ती म्हणजे इथे माझ्या उजव्या हाताला बसलेला हा माझा नवीन शिष्य साईनाथ असणारा कुडके, साईनाथ कुडके राहणारा त्या ठिकाणी बेलोली आणि जिल्हा नांदेड. आता अजून त्याची दीक्षा व्हायची बाकी आहे, त्याच्यामुळे मला त्याचं पूर्ण नाव अजून माहीत नाही. थोड्या वेळापूर्वीच तो आला, चहा पाणी झाला आणि आम्ही व्हिडिओ करायला बसलो. परंतु उद्या याची गुरुदीक्षा ही माझ्या हाताने होणार आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी हा धुरपतामाईचा डब्बा चंद्रपूरवरून आणला आहे. धुरपतामाईच्या मंदिरापासूनच त्यामध्ये त्याने भंडारा आणि रुपया बरकतीचा हा भरून आणला होता आणि त्याची उद्या माझ्या हाताने ही गुरुदीक्षा होईल. सांगायचा उद्देश काय की हा जो डब्बा आहे या डब्यामध्ये भंडारा भरून जर कोणी गुरु एक खणी सामान देतोय आणि त्यामध्ये जर गुरुदीक्षा देतोय तर या गुरुदीक्षेची फी त्या ठिकाणी 50,000, 1 लाख, 1.5 लाख एवढी नसावी. हा, मी थोडाफार खर्च 20, 25, 30 हजारापर्यंत समजू शकतो की बाबा त्या ठिकाणी काही विधी असतील, जागरण गोंधळ असेल, देवीचा नैवेद्य असेल, काही ओट्या असतील, सुवासनी जेवण असेल, सर्व कार्यक्रमाचा खर्च धरून तो 25, 30, 35 पर्यंत गेला तर हरकत नाही. पण फक्त कान फुकण्यासाठी जर कोणी 50,000 ते 1 लाख ते 1.5 लाख रुपये सांगत असेल आणि एवढं करून सुद्धा त्यांच्या कानात जर चुकीचा मंत्र मिळत असेल तर मग मात्र खऱ्या भक्तांची त्या ठिकाणी दुर्दशा होते. जसं मी मगाशी सांगितलं की चंद्रपूरच्या महाकालीचं बीज हे इतर देवींपेक्षा वेगळं आहे. तर यांच्या काही जुन्या गुरूंनी त्यांना फक्त धुरपतामाईचं हर हर बोला एवढाच मंत्र शिकवलेला आहे. धुरपतामाईचं हर हर बोला हा त्या ठिकाणी देवीचा गजर आहे, देवीचा एक प्रकारचे घोष आहे. परंतु धुरपतामाईचा हर हर हा घोष
घोष किंवा हा गजर त्या ठिकाणी गुरुमंत्र राहू शकत नाही. त्यामध्ये ओंकार, त्यानंतर त्या चंद्रपूरच्या धृपतामाईचं बीज, तिचं नाव, त्याला संस्कृतची विभक्ती प्रत्यय आणि शेवटी नमः. जसं दक्षिण कालिका देवीचा मंत्र असतो, ओम क्रीम 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 दक्षिण कालिकाय नमः किंवा दक्षिण कालिकाय स्वाहा, तो सुरुवातीला ओंकार येतो, क्रीम 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 हे बीज येतं, त्यानंतर दक्षिण कालिकेचं नाव येतं, नंतर नमः किंवा स्वाहा प्रकारची उपाधी मिळते. तसंच या ठिकाणी धृपतामाईचा सुद्धा वेगळा असा मंत्र आहे, जो योग्य जाणकार गुरुकडून घ्यावा. प्रचार प्रसार असा नाही की तुम्ही आंधळे सरांकडूनच घ्या. अनेक तिकडच्या भागामध्ये सुद्धा गड चांद्याच्या धृपतामाईचे चांगले आणि त्या ठिकाणी सुशिक्षित सेवक आहे, भक्त सुद्धा आहे. आणि या ठिकाणी सांगायची ही खेदाची बाब अशी की मारुती असेल, त्यानंतर या ठिकाणी असणारा साई असेल, तिसरा माझा धृपतामाईचा डब्बा घेतलेला चेला ज्याचं नाव विनोद नमले आहे, आणि चौथी माझी महिला शिष्य जिने माझ्याकडून धृपतामाईचा डब्बा घेतला, तिचं नाव त्या ठिकाणी असणारं गडचिरोलीची असणारी सपनाताई रेवल्ली आहे, जी आदिवासी समाजामधून येते. पाचवी माझी धृपतामाईची डब्बा घेणारी महिला शिष्य जिचं नाव त्या ठिकाणी कलाबाई वीर आहे. या पाचही जणांची कहाणी सारखीच. यांनी सुरुवातीला दुसरे कोणीतरी गुरु केले होते किंवा हे दुसऱ्या गुरुकडे विचारण्यासाठी गेले होते की बाबा आम्हाला खर्च किती लागेल. 50,000 ते 1.5 लाख एवढा मिनिमम खर्च सांगण्यात आला. आणि या ठिकाणी तर एक नवीन किस्सा असा की एक बाबा याला भेटले, जे बाबा गुरुच्या गोष्टी सांगत होते. त्या बाबांनी त्याला सांगितलं की तुझ्या 7 पिढ्या व्यवस्थित अजून नाहीत, तुझ्या 7 पिढ्या व्यवस्थित नसल्यामुळे तू धृपतामाईचा डब्बाच घेऊ शकत नाही. म्हणजे 7 पिढ्यांना त्याच्या दोष आहे. म्हणजे अशा प्रकारचा दोष काढण्यासाठी पुन्हा कुठली तरी वेगळी पूजा करावी लागेल, तिचा खर्च काही वेगळा लागेल, ज्ञानमाळीचा खर्च वेगळा लागेल. अशा पद्धतीनुसार सर्वसामान्याच्या खिशाला परवडल असे हे कार्यक्रम होत नाहीत. असो, या ठिकाणी आता माझी खंत मी बोलून दाखवली. आता मूळ मुद्द्यावर येतो. या धृपतामाईच्या डब्याची खासियत काय असते किंवा ह्या देवीचा डब्बा नेमका का असतो. बघा, धृपतामाई किंवा त्या ठिकाणी चंद्रपूरची महाकाली ही त्या ठिकाणी शिवकाली आहे. शिवकाली म्हणजे जी सदैव भगवान शंकरासोबत असते अशी. दक्षिण कालिका स्वरूपामध्ये कालिकेने शंकराच्या छातीवरती स्वतःचा पाय दिलेला आहे, परंतु शिवकाली स्वरूपामध्ये शंकर आणि पार्वती म्हणजेच महाकाली आणि महादेव हे दोघं जण एकत्रितपणे एखाद्या मैथुनाप्रमाणे, एखाद्या जोडप्याप्रमाणे सोबत कार्य करत असतात. आता तिचा जो गजर आहे धृपतामाईचं हर हर बोला, यामध्ये सुद्धा जो हर हर शब्द आहे तो मुळामध्ये महादेवाचाच आहे, म्हणजे त्या ठिकाणी ती शिवकाली आहे. आता या शिवकालीचं वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी भगवान शंकराने मार्तंड भैरव स्वरूपामध्ये जो भंडारा स्वतःला प्रिय केला, या भैरव स्वरूपी भंडाऱ्याला ह्या धृपतामाईच्या डब्यामध्ये बंदिस्त करण्यात येतं. 5 प्रकारची त्यामध्ये फळे टाकण्यात येतात, ज्यामध्ये खारीक, खोबरं, बदाम, सुपारी, हळकुंड अशा पद्धतीनुसार. काही वेळेला त्यामध्ये आपल्याला उंबर वृक्षाची मुळी सुद्धा जुन्या डब्यांमध्ये पाहायला मिळते. चांदीचा रुपया पाहायला मिळतो. चांदीच्या रुपयाची जागा हल्ली आपण स्टीलच्या नाण्यांनी सुद्धा भरून काढू शकतो. हे जे काही साहित्य या हळदीच्या भंडाऱ्यामध्ये भरलं जातं, हे त्या ठिकाणी असणाऱ्या भूतत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाश तत्व या पंचमहाभूतांचं प्रतीक असतं. म्हणजेच काय, भैरव अवतारामध्ये असणाऱ्या महादेवाने त्या ठिकाणी पंचमहाभूतांना स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि ही पंचमहाभूत आणि खुद्द त्या ठिकाणी शंकर महादेव हे ज्या डब्यामध्ये अधीन आहे, हा डब्बा म्हणजे त्या ठिकाणी महाकालीचं मुख आहे किंवा स्वरूप आहे. म्हणजेच काय, हा डब्बा म्हणजे महाकाली, याच्या आतमध्ये असणारा भंडारा म्हणजे शंकर, त्यामध्ये असणारे 5 फळं म्हणजे भू, जल, तेज, अग्नी, वायू, आकाश यांचं तत्व. अशा पद्धतीनुसार शिव आणि शक्ती आणि संपूर्ण निसर्ग हा या डब्याचं त्या ठिकाणी एक प्रकारचा सिम्बॉल आहे. म्हणजे हा डब्बा निसर्गाचं एक प्रकारे प्रतिनिधित्व करतो. या डब्याची पूजा म्हणजेच त्या ठिकाणी शिव पार्वती सोबतच निसर्गाची पूजा करणं असा याचा भावार्थ असतो. तर योग्य गुरुकडून माहिती घेऊन या डब्याची आख्यायिका जाणून घेऊन नंतरच हा डब्बा घ्यावा. जसं की चंद्रपूरच्या परंपरेमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या राजामाय आणि यमुनामाय यांच्या गादीला जुना मान होता, परंतु हल्ली राजामाय आणि यमुनामाय या वृद्ध झाल्यामुळे, काही मोठे जुने भक्त स्वर्गवासी झाल्यामुळे नवीन गुरूंचा त्या ठिकाणी भरपूर सुळसुळाट झाला. ज्यांना कुठलंही धृपतामाईबद्दल व्यवस्थित असं ज्ञान नाही, तिची कथा माहीत नाही, तिचं बीज माहीत नाही, फक्त त्या ठिकाणी पैसे घ्यावे,
लोकांना धृपतामाईचे डबे द्यावे म्हणजे दीक्षा द्याव्या, त्यांच्या कानामध्ये हर हर बोला म्हणून ओरडावं आणि अशा पद्धतीनुसार बऱ्याच प्रमाणावरती चांगल्या शिष्यांची, चांगल्या भक्तांची माती होत आहे, याबद्दल मला खरंच खंत वाटते. असो, तर आजच्या ह्या धृपतामाईच्या डब्याची जी मी आख्यायिका सांगितली, जे काही शास्त्र सांगितलं ते तुम्हाला आवडलं असेल. या ठिकाणी मी नांदेडचे असणारे हे 2 माझे शिष्य, या ठिकाणी असणारा मारुती आणि दुसरा असणारा साई, या दोघांनाही शुभ आशीर्वाद देतो. यांच्या सुद्धा हातून त्या ठिकाणी असेच शिष्य घडत राहावे, यांनी सुद्धा इतरांना त्या ठिकाणी महाकालीचे, धृपतामाईचे डबे द्यावे म्हणजेच गुरुदीक्षा द्याव्या आणि मी सदैव गुरु म्हणून यांच्या पाठीशी राहीलच. त्याबरोबरच ज्या भक्तांना धृपतामाईचा दीक्षा ही माझ्या हाताने घ्यायची असेल, अशा चंद्रपूरच्या महाकालीच्या भक्तांनी चंद्रपूरवरतून जाऊन असे डब्बे, त्यामध्ये सामान आणि भंडारा हा आमच्याकडे घेऊन यावा. कारण चंद्रपूरवरून आणलेल्या भंडाऱ्याला आणि डब्यालाच त्या ठिकाणी विशेष मान आहे. तो आपण घरच्या घरी दुकानातून विकत आणू शकत नाही, तर तो आमच्याकडे आणावा. विधिवत पद्धतीनुसार या ठिकाणी दीक्षा देण्यात येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय जगदंब, नमो आदेश, धृपतामाईचं हर हर बोला.